12 जानेवारी राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व शिक्षकगण आणि माझ्या बंधू भगिनींनो, मी तुम्हा सर्वांना माझा प्रणाम करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते। आज आपण अशा थोर महापुरुषाची जयंती साजरी करीत आहोत की ज्याच्या विचाराने जगाला धक्का केले, ते म्हणजे स्वामी विवेकानंद। 12 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस आपण युवा दिन म्हणून मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करतो। त्यांचे बालपणीचे नाव नरेंद्र असे होते। ते तुमच्या माझ्यासारखेच विद्यार्थी होते, परंतु त्यांचे एक वैशिष्ट्य होते, ते प्रत्येक गोष्टीचा सखोलपणे विचार करायचे। जे सत्य आहे त्यावरच विश्वास ठेवायचे। पुढे जाऊन स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि भारत संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवली। त्यांनी ते नेहमी म्हणायचे, शिक्षणाचा खरा अर्थ म्हणजे ज्ञान प्राप्त करणे आणि शिक्षणाचा खरा अर्थ मनाची एकाग्रता असली की अशक्य कार्य शक्य होते। ते स्वामीजी नेहमी म्हणायचे, भय हा सर्वात मोठा शत्रू आहे। एकदा त्यांच्या मागे काही माकडी लागली होती। ते पळू लागले तेव्हा तिथे असलेल्या एका साधूने त्यांना सांगितले, थांब, पळू नकोस, त्यांचा सामना कर। स्वामीजी थांबले आणि त्या माकडांकडे रागाने पाहू लागले। ते माकडे पळून गेली। आपल्या आयुष्यातही अशी छोटी मोठी संकटे असतात, त्यांना न घाबरता न डगमगता त्यांचा सामना करा, त्यांचा सामना करायला शिका। मला स्वामींचे एक वाक्य खूप आवडते। ते नेहमी म्हणायचे, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास करायला शिकत नाही तोपर्यंत तुमचा देवावरही विश्वास बसणार नाही। उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका। स्वतःला कधीही कमी समजू नका। आपल्या सर्वांमध्ये एक विशेष गुण असतो। 1893 साली अमेरिकेचे शिकागो परिषदेसाठी जेव्हा स्वामीजी गेले होते तेव्हा त्यांना तिथे भाषण करायचे होते। तिथल्या लोकांना भाषणाची सुरुवात नेहमी त्यांना काय असं आपण कसं म्हणतो, माझ्या बंधू बहिणींनो, ते तसं नव्हते, त्यांना हे माहितीच नव्हतं। पण स्वामीजींनी तेव्हा तिथे म्हटले, माझ्या अमेरिकन बंधू बहिणींनो। तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांनी हे शब्द पहिल्यांदाच ऐकले होते। त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला। 5 मिनिटे टाळ्या वाजत होती। पण स्वामीजी केवळ 39 वर्षच जगले, पण त्यांनी केलेले कार्य अजमर आहे। त्यांचे विचार अजूनही अजमर आहे। आपणही खूप शिकू, खूप मोठे होऊ, खूप पुढे जाऊ। शेवटचं एवढंच सांगेल, घ्या विसावा या ध्येयपदी, घ्या विसावा या ध्येयपदी, स्वामींचे कार्य सोबती, स्वामींचे कार्य सोबती। मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद करते।